ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बेलापूर सेक्टर 15 येथे जी जेट्टी आहे त्या जेट्टीच्या समोर दशविध क्रिया पार पडण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो आणि नवी मुंबईकर मोठ्या संख्येने तिथे दशविधी जी क्रिया आहे ती तिथे ते करतच असतात। मात्र काही दिवसांपूर्वी तिथे शेड लावलेले आहे, त्यामुळे बेलापूर ग्रामस्थ सध्या आक्रमक झालेले आहे। बेलापूर जे ग्रामस्थ त्यांनी बेलापूर या ठिकाणी काही वेळापूर्वी बैठक देखील घेतली होती। या बैठकीला ग्रामस्थ व्यतिरिक्त भाजप आमदार मंदा म्हात्रे या त्यांचा पक्ष बाजूला ठेवून त्या ठिकाणी त्या उपस्थित होत्या। आपल्यासोबत थेट मंदाताई म्हात्रे आहेत। ताई, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। पक्ष बाजूला ठेवून आपण या ग्रामस्थांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिला। असं आहे की माझी विरोधी पक्षनेते पंढरीदादा पाटील यांनी त्या दिवशी जाऊन ती परिस्थिती त्या जेटीवरची दशविधी क्रिया करायची बघितली आणि त्यांनी सांगितलं की आता आंदोलन केल्याशिवाय ग्रामस्थांना न्याय मिळणार नाही आणि या न्याय हक्कासाठी त्यांच्या नेतृत्वात त्या ग्रामस्थांनी बैठक लावली। या बैठकीला जवळजवळ सानपाडा असेल, नेरूळ, शिरवणा असेल, करावा, दारावर सगळ्या पंचक्रोशीतली लोक या मिटिंगला आली होती आणि सगळ्यांचं मत होतं की ते पत्रे कंपनीचे काढून टाकायचे। सगळ्यांना माहितीये कंपनी कोणाची, जागा कोणाच्या ताब्यात होती, कोणी का अडवले आणि का गावाला त्रास देतात सगळ्यांना माहितीये। तिथे मी मरीना आणला होता, तो मरीना 5 वर्ष टेंडर करून आता कालपासून मरीनाच्या बातम्या द्यायला लागले का? कारण कळलं गावामध्ये आता उद्रेक आहे। काल नेपाळला काय झालं, आज तरुण मुलं जी आहेत त्यांचा उद्रेक झाला तर काय होईल? मग पोलिसांची काल मी बैठक घेऊन, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आज सर्व ग्रामस्थांना समजावलंय आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी 4-5 दिवसाचा आम्हाला टायमिंग दिलेला आहे। या टायमिंग मध्ये जर ते पत्रे काढले नाहीत तर आमचे ग्रामस्थ जे आहेत ते स्वतः जाऊन हे पत्रे काढून टाकतील आणि त्यांची जी वहिवाट होती गेल्या अनेक वर्षापासून, पहिला खडक होते त्या खडकावर दिवस कार्य व्हायची, पण ब्रिज झाला, मग ब्रिज खाली लोक करायला लागले। आता ब्रिजचा पण रस्ता जर बंद केला कोणी येऊन तर ग्रामस्थ जाणार कुठे? उद्रेकच होणार। आणि त्यासाठी सगळ्या लोकांनी मलाही सुद्धा या मीटिंग मध्ये बोलवलं होतं, कारण माझा माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार, नितेश राणेंबरोबर पत्रव्यवहार सुरू होता, म्हणून मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आज 4 दिवस कसं ना ग्रामस्थांना आम्ही दिलासा दिलाय आणि अधिकारी उद्या परवा ताबडतोब नितेश राणेकडे मीटिंग घेऊन आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय नेऊन हे पत्रे काढून आमची वहिवाट आम्हाला सुरू करून देतील, अन्यथा नाही दिली तर मग आम्ही आंदोलन करू। आता खरं तर आपण पाहतोय की अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जी दशविध क्रिया आहे ती पार पडते। का वाटतं कोणी जाणून बुजून बंद केली आहे का? हो ना, तिथे पहिला ग्लास हाऊस होता, तो ग्लास हाऊस तोडून शिडकोनी जागा घेतली। मग ती जागा घेतल्यानंतर ती नवी मुंबईला आता विमानतळ होतोय, एक पर्यटन स्थळ व्हावं। मी 14 मध्ये आमदार झाल्यानंतर ती जागा मी या राज्यातला पहिला मरीना आणि देशातला दुसरा मरीना, याच्यासाठी जागा मी 7 एकर जागा मी मिळवली। 2014 पासून काम करून टेंडर काढलं। आज 5 वर्ष झाली टेंडर काढून त्या कंपनीना काम करून देत नाहीत, कारण ती जागा आपल्याच ताब्यात राहावी, आपल्याच ओढ्या राहाव्या आणि त्यासाठी त्याचा प्रयत्न आहे काही जागा ग्रामस्थांना मिळू नये म्हणून। आमचे विरोधी पक्ष नेते, आमच्या सगळे लोक यांचं म्हणणं आहे की ही जागा आपली आहे, ते तुम्हाला आता बोलतीलच। आमच्या वाडवडिलांपासून समुद्र किनारे आमचे कोळी आगरी बांधवायचे आणि राहायला कुठे आणि जमिनी घ्यायला कुठे आणि कोण करतं सगळ्या नव्या मुंबईला माहितीये आणि सगळ्या नव्या मुंबईतले लोक येतात तिथं। माझं बेलापूर गाव नाही, पण या पट्टीला बेलापूर नाव आहे म्हणून बेलापूर ग्रामस्थ लिहिलंय। पण आज सगळे ग्रामस्थांचं आपण ऐकलं असेल, गावोगावची ग्रामस्थ येऊन बोलत होती। ताई, खरं तर आपण गावकऱ्यांच्या म्हणजे आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी आपण इकडे आलेलो आहे, मात्र काय वाटतं 4 दिवसामध्ये तिथून शेड हटेल? मला वाटतं 100%। आता आपल्याला माहितीये तरुण पिढी जर पुढे आले तर काय होऊ शकतं देशात, राज्यात, वर्ल्ड मध्ये। आणि ही मुलं तर सगळी वैतागले, एकतर आमच्या जमिनी गेला, आमची मिठागृह गेली, आमच्या कंपन्या बंद पडला, रोजगार राहिला नाही आणि जे काय राहिले ते लोकांकडे घरं बांधलेत गावामध्ये, त्या भाड्यांवर जगतात आहेत। हा उद्रेक होईल, हा उद्रेक होऊ नये म्हणून मी आली, अधिकारी आणले आणि ग्रामस्थांना समजवलंय 4-5 दिवसात जर काढले नाही पत्रे तर आमच्या गावाला काढतील। कंपन्या काय त्यांच्या बापाची जागा नाही, ही आमच्या बापाची जागा आहे आणि इथं कोण आहे? आम्ही दिली ना शिडकोला, म्हणून आज नवी मुंबई झाली। तुम्ही काय आमच्या उरावर येऊन अजून मीठ जळाल का? आणि आम्ही सहन करणार। ताई, खरं तर आपण पाहतोय की तुम्ही तर बोला 4-5 दिवसानंतर तिकडे जे काय आहे ते सरळ होईल, मात्र सरळ पद्धती झालं नाही तर मंदा म्हात्रेंचं काय पाऊल असणार? माझं पाऊल आंदोलन असणार, आम्हीच तोडणार जाऊन ना। आम्ही काही घाबरतो का कोणाला? इथं
घाबरलं असतं तर 3दा निवडून आलो असतो का? सगळे होतेच ना, रावण, आणखीन कोण कोण कंस, आणखीन कोण कोण पिलावर कौरव, सगळेच होते की. 5 पांडव आमचे बस आहेत सगळ्यांना. नक्कीच. खरं तर ह्या होत्या आपल्यासोबत बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे. जर 4 दिवसामध्ये जर तुम्ही ते केलं नाही व्यवस्थित तर आम्ही आक्रमक होऊन आंदोलनाचा इशारा देखील देऊ, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजसह मी रवी खरात, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.